नमस्कार मित्रांनो, बेबी 6 मराठी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही मागच्या आठवड्यात पाहिलंच असेल, दिव्या शिंदे बिग बॉस शोमध्ये मधून इविक्टेड म्हणून. अचानक त्यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. त्यांचं एक वक्तव्य आणि त्यांना घराची दिशा बघावी लागलेली आहे. त्यांनी रागारागात तलवारीने कोणाचंही मी धड काटू शकते किंवा ती तलवार कशी वापरू शकते हे बोलल्यामुळे त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे. पण तुम्हाला खरंच वाटतं का त्यांची सगळ्यात चुकी त्यांची आहे म्हणून? कारण त्यांना उकसवलं गेलं. त्याच्यानंतर त्यांचा ओव्हरलोड झाला डोक्याचा आणि त्यांनी तो वाक्य बोललेलं आहे. पण त्यांनी बाहेर आल्यावर समोर आपल्या जी गोष्ट घडली त्याच्यावर पोस्ट पण केलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण मला नाही वाटत त्यांचं काही म्हणजे चुकलं, त्यांचं बोलणंच चुकलं, त्यांची वाक्यरचना चुकली. पण माणूस किती सहन करणार बोलल्यावर. तर मित्रांनो, तुम्ही दिव्या शिंदेला सपोर्टर असा तुम्ही त्यांचे, तर तुम्ही काय विचार केला आहे की प्रत्येकजण बिग बॉस कंटिन्यू करणार आहे की दिव्या शिंदेचे सपोर्टर की स्किप करणार आहात? त्यांच्या बोलण्याला सपोर्ट करणार आहात की बिग बॉसच्या बोलण्याला सपोर्ट करणार आहात? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे? दिव्या शिंदे अगर चुकलेली असेल तर कशा बाबतीत चुकली? मला नाही वाटतं, म्हणजे थोडेफार बोलणं त्यांचं इकडे तिकडे झालं, पण त्यांना घराच्या बाहेर जावं लागलं. पण त्यांचा तसं अजून रीतसर इंटरव्ह्यू पण नाही आलेला आहे. कोण बोलतं आहे की त्या सिक्रेट रूममध्ये आहे, पण माहीत नाही आता. त्यांनाच माहीत आहे. एवढं काय डिटेलमध्ये आपल्याला माहीत नसतं. बिग बॉसवाले एवढं काही डिटेलमध्ये कोणाला सांगत नाही आहेत. बघू आता पुढे समजेलच. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.